आपण पाहतोय जनतेच्या मनातला आमदार. दादा तुमच्या मनातला आमदार कोण आहे? संभाजीराव झेंडे. का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे वाटतात तुम्हाला? इतर आमदारांपेक्षा चांगला माणूस. इतर आमदारांपेक्षा चांगला माणूस आहे. दादा तुमच्या मनातले आमदार कोण? संभाजीराव झेंडे साहेब. तुमच्या मनातले आमदार कोण? संभाजीराव झेंडे. संभाजीराव झेंडे साहेब. का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे? चांगला माणूस आहे, शिकलेला माणूस आहे. दादा तुमच्या मनातला आमदार कोण? संभाजीराव झेंडे साहेब. का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे असं का वाटतं? आता गेले बरेच म्हणजे आपण निवडणुकी बघतो. आता त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न काय सुटलेला नाही. बरोबर 10-12 कोटी काय निघालेले नाहीत खर्च करायचे. त्यामुळे आता बघू नवीन चेहरा काय म्हणजे नाही का. सत्तेत आमदार नसताना जर गावात 1.5 कोटी रुपये मंजूर होत असतील अजितदादांच्या माध्यमातून, तर आमदार झाल्यानंतर किती सोयीसुविधा तालुक्याला मिळू शकतील याचा विचार जनतेने करावा आणि संभाजी झेंडेंना विजयी करावा. आमदार नसताना निधी येतोय, आमदार झाल्यावर किती येऊ शकतो याचा अंदाज घ्यावा आणि निवडून द्यावा असं दादांचं मत आहे. आपण पाहतोय जनतेच्या मनातला आमदार. चला शोधूया अजून. दादा तुमच्या मनातला आमदार कोण? एकंदर परिस्थिती पाहता तालुक्यातील जे आत्ताचे प्रश्न आहेत त्याला न्याय देणारा उच्च शिक्षित किंवा अनुभवी असं एक नेतृत्व सगळ्यांच्या समोर एक सक्षम पर्याय म्हणून श्री संभाजीराव झेंडे साहेब यावेळेला आमदार होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. झेंडे साहेब आमदार होतील अशी यांची अपेक्षा आहे. आपण पाहतोय जनतेच्या मनातला आमदार. चला अजून कोणाचं मत काय जाणून घेऊ. दादा तुमच्या मनातला आमदार कोण? संभाजीराव झेंडे. काय झालं आहे, गेली 5 वर्ष विद्यमान आमदारांना आपण संधी दिली होती पुरंदर तालुक्यावरच्या वतीनं, परंतु त्या 5 वर्षामध्ये त्यांनी विकासाचं काही या ठिकाणी केलं नाही. परंतु पठारवाडीमध्ये झेंडे साहेबांनी कोट्यवधी रुपयाची कामं आमदार नसताना केली. कारण का माहिती आहे का की झेंडे साहेबांना आत्ता पुरंदर तालुक्यामध्ये तेवढा रिस्पॉन्स आहे. झेंडे साहेब या ठिकाणी झेंडे साहेबांचा विजय हा नक्की पक्का झाला आहे. फक्त प्राथमिक औपचारिक ज्या भेटी आहेत गावांना देण्याचं काम या ठिकाणी झेंडे साहेबांच्या माध्यमातून चालू आहे. पुरंदर तालुक्यामध्ये गेली 10 वर्ष या ठिकाणी शिवसेनेचे आमदार होते विजय शिवतारे. 5 वर्ष ते राज्याचे जलसंपदा मंत्री होते. तर इलेक्शन जवळ आलं की या ठिकाणी ते गुंजवणीच्या पाण्याचं या ठिकाणी भांडवल करतात आणि त्या जनते दिशाभूल करतात. परंतु जनता या ठिकाणी शून्य झालेली आहे. जनता यावेळेस काय भुलणार नाही. कारण तर 5 वर्ष तुम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये असताना जनतेची दिशाभूल करून या ठिकाणी जनतेकडून आमदार झाला आणि पुन्हा या ठिकाणी गुंजवणीचा पाण्याचा प्रश्न कुठलाही मार्गाला लावला नाही. आणि 5 वर्ष झाली आणि आता परत निवडणूक लागली की या ठिकाणी आपलं गुंजवणीचं भांडवल घेऊन या ठिकाणी जनतेसमोर जात आहे. परंतु जनता तुम्हाला या ठिकाणी माफ करणार नाही. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक या आदरणीय झेंडे साहेबांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभा आहेत. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. कुठल्याही बोलताप्याला जनता बळी पडणार नाही आणि तो योग्य तोच उमेदवार निवडून देणार असं साहेबांचं मत आहे. या आपण आहोत पठारवाडीमध्ये. इथे काही तरुण मंडळी बसलेले आहेत. दादा तुमच्या मनातला आमदार कोण? का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतं? झेंडे साहेबांनी गावचा विकास केलेला आहे असं त्यांचं मत आहे. दादा तुमच्या मनातला आमदार कोण? का बरं असं वाटतं तुम्हाला? कामं केलेली आहेत. तुम्ही सांगाल का? झेंडे साहेब. का झेंडे साहेब? त्यांनी गावात विकास केला. काय विकास केला तरी? रोडची कामं असेल, झाडांची, रस्त्याचं काम केले असं म्हणतायत. इथे काही काका बसलेले आहेत त्यांना विचारू त्यांच्या मनातला आमदार कोण? काका तुमच्या मनातला आमदार कोण? का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे वाटतंय तुम्हाला? विकास केलाय गावचा, सडकाची कामं केल्या, रोडची कामं केल्या, रस्त्याची कामं केली आहेत म्हणून झेंडे साहेब आमदार व्हावे असं वाटतंय. इकडे अजून एक काका आहेत. काका काय वाटतंय? झेंडे साहेबांनी आमदार नसताना कामं केल्यात तर त्यांनी जरूर आमदार झालं पाहिजे. आमदार नसताना कामं केली आहेत तर आमदार झाल्यानंतर किती कामं करतील असा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे ते आमदार एकदा तरी व्हावेत असं त्यांना वाटतं. काका तुमच्या मनातला आमदार कोण आहे? संभाजीराव झेंडे. का बरं झेंडे साहेब आमदार व्हावे? कारण कसं असते की त्यांनी कुठल्याही पदावर नसताना सुद्धा आमच्या पठारवाडीमध्ये भरपूर गावचा विकास केला आहे आणि कलेक्टर लेवलचे IAS अधिकारी आहेत त्यांना टोटल नियम वगैरे संपूर्ण माहिती आहेत.
त्यामुळं पुढील 5 वर्षाच्या काळामध्ये ते अत्यंत उत्तम काम करतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं सर्वांगीण विकासासाठी या वाडीच्या राज्याच्या विकासासाठी अगदी झेंडे साहेबासारखा हुशार माणूस असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून झेंडे साहेब आमदार व्हावेत अशी आमची वैयक्तिक माझी इच्छा आहे. पठारवाडीच्या विकासासाठी झेंडे साहेब आमदार व्हावेत असं यांची वैयक्तिक इच्छा आहे. आपण पाहतोय जनतेच्या मनातला आमदार. की तुमच्या मनातला आमदार कोण कोण? शिवतारे बापू. का बरं ते का आमदार व्हावेत असं वाटते तुम्हाला? तसं नाही, मग आमच्या मनातून येत पहिल्यापासून. बरं, मनापासून त्यांना वाटतं शिवतारे बापू आमदार व्हावेत. इकडे काका बसलेत, त्यांनाही विचारू. काका, तुमच्या मनातला आमदार कोण? आमदार कोण व्हावं वाटतंय? शिवतारे बापू आमदार व्हावेत असं वाटतंय. आपण फिरतोय हवेली पुरंदर विधानसभा मतदारसंघात आणि पाहतोय जनतेच्या मनातला आमदार